आता बघणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। नागपुरात देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख अशी लढत होण्याची शक्यता। अनिल देशमुखांना रिंगणात उतरवण्यासाठी पवार गट आग्रही असल्याच्या चर्चा, तर देशमुख नागपूर दक्षिण पश्चिम मधून लढण्यास तयार नसल्याची माहिती। लातूर जिल्ह्यातल्या किमान 4 जागा महायुती जिंकेल, खोटा नॅरेटिव्ह करणारे आता सपशेल फोल ठरले। माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा द्यायचा की महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा याबाबत 1 सप्टेंबरला ठरवणार, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। राज ठाकरे आज नागपूर आणि अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर। नागपूरच्या 12 तर अमरावतीच्या 8 मतदारसंघांचा राज ठाकरे आढावा घेणार। राज ठाकरेंचा इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीसाठी दौरा। अमरावतीत मनसे प्रमुख राज ठाकरेंची भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले। राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांची जोरदार बॅनरबाजी। आज लाडकी बहीण कार्यक्रमाचं यवतमाळमध्ये आयोजन। कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। दुपारी 12:30 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। योजना आणल्यानंतर जवळपास 1.5 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा। विरोधक खोटं बोलून जनतेची दिशाभूल करतायत, अजित पवारांचा टोला। कोल्हापुरात भाजपला धक्का, समरजित घाटगे पवार गटात प्रवेश करणार। 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत कागलमध्ये समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश। पवारांनी कार्यकर्त्यांचे नेते केले, ते सोडून गेले, नेते सोडून गेले तरी पवार मागे हटले नाहीत, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया।